हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपले इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आहे संडे, पण संडे असला तरी आज आम्ही कुठे फिरायला न जाता आज आम्ही करणार आहोत घराची आणि अंगणाची साफसफाई। तर आज आम्ही खूप बिझी असणार आहोत। तर साफसफाई याच्यासाठी की समर सुरू झाला आहे आणि अंगणातलं गवत भरपूर वाढलेलं आहे। शिवाय आठवड्याला आमच्या घराची पूर्ण एक तर साफसफाई असते। सो ती काय साफसफाई असते ते तर मी दाखवतेच तुम्हाला, पण त्याच्या आधी आम्ही सुरुवात करणार आहे अंगणापासून। तर अंगणामध्ये जी झाडं वाढलेली आहेत मोठमोठी त्याची आम्ही छाटणी करणार आहोत। शिवाय ना 2 लाद्यांच्या मध्ये भरपूर असं रानटी गवत उगवत असतं किंवा फुलांच्या झाडं जी आहेत त्याच्या बाजूला नको असलेली झाडं किंवा गवत उगवत असतात। ते साफसफाई करायचं काम आता सुरू करणार आहोत। तर हे आहे आमचं छोटंसं असं अंगण। तर बघू शकता तुम्ही इथे भरपूर अशी झाडं वाढलेली आहेत, गवत पण वाढलेले आहेत। तर हे पर्पल कलरची जी फुलं दिसतात आहेत ती पण रानटीच फुलं आहेत आणि इथे काटेरी दिसतात आहेत ती गुलाबाची झाड आहे, जी इंडियामध्ये गुलाब भेटतं ते। आणि हे सुद्धा गुलाबाचं झाड आहे, पण हे इंडियामध्ये नाही मिळत गुलाब, मोठी मोठी एकदम कमळासारखी फुलं येतात त्याला। आणि हे 2 घरांच्या मध्ये पार्टिशनसाठी लावण्यात आलेली झाडं आहेत, जी वेळच्या वेळी कट करावी लागतात। आणि हे जे पाईप तुम्हाला दिसत असतील ते आता बांधून ठेवण्यात आले आहेत, कारण आमच्या घराचं आता कलरिंगचं काम सुरू होणार आहे म्हणून। आणि हे खाली तुम्ही बघू शकतात, हे जे तण वाढलेले आहेत त्याच्यामध्ये फुलंसुद्धा येतात। तर हे सतत क्लीन करावं लागतं, नाही तर त्याच्यामध्ये खूप गोगलगाई असतात आणि गोगलगाईंचा वावर पण वाढतो त्याच्यामुळे। आता आम्ही आमच्या अंगणाची सफाई सुरू केलेली आहे ना, आणि इथे सुवास जी झाडं वाढलेली आहेत त्याची छटाई करतात आहे। आणि आम्ही 2 लाद्यांच्या मध्ये भरपूर असं रानटी गवत येतं ते आम्ही खेचून असं काढणार आहे। मला पण करू दे, कर बस खाली। हे पाहिजे, हां हे पाहिजे, मोठं पाहिजे, नाही मोठं हे पाहिजे। मला पण कट कर, हे कर ना तू, ये नको काढ, मी तर छोटं झालं ना। हे ते गवत आहे जे सतत वाढत राहतं 2 लाद्यांच्या मध्ये आणि ते सतत साफही करावं लागतं, नाहीतर ते खूप मोठं होत जातं। समर सुरू झाल्यामुळे तर जास्तच गवत वाढतं। तर आता आम्ही ते क्लीन करतोय। शिवाय आम्ही जी झाडं वाढलेली आहेत कुंपणाची त्याला पण छाटणी करणार आहे, कारण थंडी असल्यामुळे आधी तर अंगणामध्ये जास्त वावर होत नव्हतं, पण आता समर सुरू झालं की बसणं उठणं वगैरे होतं अंगणामध्ये, त्याच्यामुळे आता ते क्लीन करतोय आम्ही। कोणी साफसफाईसाठी माणसं वगैरे मिळत नाही, त्याच्यामुळे स्वतःलाच करावं लागतं सगळी साफसफाई, घराची म्हणा किंवा अंगणाची म्हणा। आणि इथे समिया बीन बॅग बरोबर खेळते। काय खेळते? बीन बॅग मध्ये खेळते। हां, हेल्प करायला पाहिजे ना मम्मा डॅडाला। हां मग तर आमच्याकडे जास्तीची अवजारं नाहीये, त्याच्यामुळे जी अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आम्ही छाटणी सुरू केली आहे। इव्हन खालचं गवत काढण्यासाठी सुद्धा काही नाहीये, त्याच्यामुळे इकडे आई हातानेच काढतात आहेत। आणि समिया काय करते? प्रॉपर खुरपं लागतं। हां, जे हे गवत काढण्यासाठी खुरपं वगैरे लागतं ते इथे काही नाहीये म्हणजे आमच्याकडे। तर इथे असं भरपूर गवत वाढलेलं आहे, कारण सतत पाऊस असतो आणि आता समर सुरू झालं त्याच्यामुळे पुरेसं असं त्यांना पाऊस आणि ऊन मिळतं, त्याच्यामुळे पटपट त्यांची वाढ होती। तर आम्ही सकाळीच हे काम सुरू केलं। समिया इथे झाडू मारतीये, व्हेरी गुड समिया, मम्माला हेल्प करते ना। तर आता सकाळचे 10 वाजले तरी ऊन म्हणजे भरपूर आहे। तर लवकर सुरू करण्याचं कारण तेच होतं की दुपारी ऊन खूपच जास्त वाढत जातं, खूप झळा लागतात, त्याच्यामध्ये काम करणे एकदम अवघड होऊन जातं। हां काय बोलते? अच्छा,
तर आता झाडं कापून झालेली आहे, पण या झाडांची विल्हेवाट आपल्याला लावण्यासाठी इथे ब्लॅक कलरची डस्टबिन बॅगच यूज करावी लागते, जी की ग्रीन बिन मध्येच टाकावी लागते. इथे ब्लॅक आणि ग्रीन असे 2 डबे असतात कचऱ्याचे. तर ब्लॅक मध्ये जो ओला कचरा असतो तो टाकावा लागतो. आणि हो, थँक्यू. तर अशी त्याची गाठ बांधून इथे डस्टबिन बिन आहेत, एक ब्लॅक आणि ग्रीन. तर ब्लॅकमध्ये ओला कचरा जातो आणि ग्रीनमध्ये ह्या पिशव्या अशा ठेवायच्या. तर आता असं हे क्लीन केल्यानंतर दिसतंय, छान दिसतंय आता, आणि जागा पण अशी मोठी झाल्यासारखी वाटते. तर इथे जी रानटी फुलांची झाडं होतं ती पण कापली, आणि हे गुलाबाचं झाड आहे जे इंडियामध्ये गुलाब असतात त्याचं, ते पण आम्ही थोडं कट केलं कारण त्याला थोडीशी कीड लागली होती. आणि हे पण गुलाबाचं झाड आहे, पण हे माहिती नाही, स्प्रिंगमध्ये त्याला खूप फुलं येत होती, पण आता सध्या ती फुलं यायची बंद झालेत. तर बघू कधी येतील पुन्हा. आणि ही झाडांची हाईट आम्ही जराशी कमी केली. खाली जे 2 लादांमध्ये रानटी गवत होतं ते पण काढले, आणि ते हा एवढा कचरा निघाला 3 बॅग भरून. आणि आता या पिशव्या जातील या ग्रीन बिनमध्ये. आणि ही आधीची आपली रोपं जी आपण लावली होती, लसणाची पात आली आहे, कांद्याची पात आली आहे, इव्हन कोथिंबीर पण यायला सुरुवात झाली. आणि हे समियाचं सनफ्लावरचं झाड सुंदर असं आलं आहे, सगळ्यात मोठं तेच वाढलं आहे. आणि हे पुदिना आणि हे बटाटा आहे. बाहेरचं तर अंगण आवरून झालं, आता आपण घरातली साफसफाई करू. आता सुहास व्हॅक्यूम करत आहे. ते आठवड्यातून आम्ही एकदाच करतो, कारण रोजच्या रोज झाडू तर मारला जातो, पण हे जे कार्पेट असतं किंवा रग आहेत बेडरूममध्ये, जिन्यावरती सुद्धा रग आहे, तर हे झाडूने क्लीन होत नाही. त्याच्यामुळे त्याच्यातून व्हॅक्यूमच करून घ्यावा लागतो. तर ते रोज करणं पॉसिबल नसतं, म्हणून आठवड्यातून एकदा केलं जातं. तर हे सोफ्यावर पण आपण फिरू शकतो, जेणेकरून त्याच्यामध्ये अडकलेला कचरा देखील त्याच्यामध्ये जमा होतो. तर आता मी सुरुवात करते किचन साफ करण्यासाठी. तर सुहासचं व्हॅक्यूम करायचं काम चालू आहे, तोपर्यंत किचन साफवरत मी आवरून घेते. तर किचनमध्ये जास्त काही साफसफाई नसते, फक्त गॅस आणि त्याच्या रिलेटेड जे पण सामान आहे त्याला आम्ही साफ करतो. मी तुम्हाला दाखवते. तर ही शेगडी अशी आहे, आणि मी हा मोठावाला बर्नर जास्त यूज करते, म्हणून इथे जास्त चिकट वगैरे होते. बाकीचे तुम्हाला जास्त इतके काही घाण नसेल दिसत. आणि त्याचबरोबर इथे खाली आहे ओव्हन, जे त्याला पण क्लीन करावं लागतं, म्हणजे आतून वगैरे आठवड्यातून एकदा क्लीन केलं की म्हणजे चांगलं वाटतं. आणि त्याच्यावरती आहे चिमणी. चिमणीचं आम्ही साईडचं आठवड्याला क्लीन करतो, पण हे जे त्याची जाळी आहे ती महिन्यातून एकदा वगैरे क्लीन करतो. तर हा सेटअप जो आहे किचनचा, म्हणजे ओव्हन, त्याच्यावरती शेगडी आणि देन चिमणी, तर हा सेटअप UKच्या सगळ्या घरांमध्ये सेम बघायला मिळतो. इथे असं हे लिक्विड मिळतं पूर्ण तो सेटअप क्लीन करण्यासाठी, तर आम्ही तोच यूज करतो इथे. तर हे लिक्विड आहे ते फक्त या सुक्या कपड्यावरती असं टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण गॅसवर असं लावून घ्यायचं आणि देन 5 मिनिटं फक्त सोडायचं, त्याच्यानंतर त्याला तेच क्लीन होतं. हे सगळे असे निघतं त्याचं सामान भरण्याकडे. आणि देन थोडंसं स्पंजने असं स्क्रब करून घ्यायला.
आता हे 5 मिनिटं होतील तोपर्यंत मी खाली ओव्हन साफ करून घेते. प्रोसेस आहे. हे लिक्विड या कपड्यावरती टाकून छान त्याला स्प्रेड करून घ्यायचं. आता हे लगेच क्लीन होते कारण याच्यावरती जास्त तेलकट वगैरे काही नाही आहे. आपण गॅस वगैरे यूज करतो त्याच्यावरती फोडणीचं तेल वगैरे पडतं म्हणून त्याला थोडंसं स्क्रब करावं लागतं. आणि हे आता तुम्ही बघू शकता लगेच क्लीन होतं हे लिक्विड लावलं की. तर इथे स्वच्छतेला फार महत्त्व दिलं जातं. म्हणजे फक्त सगळ्यांची घरच स्वच्छ नसतात तर रोडवरती पण तुम्हाला काही कचरा दिसणार नाही. एकदम क्लीन रोड असतात सगळीकडे. तर हे आम्ही राहतो ते भाड्याचंच घर आहे तरीसुद्धा आम्ही एवढी स्वच्छता का करते असा प्रश्न पडला असेल बहुतेक जणांना. तर इथे जेव्हा तुम्हाला की दिली जाते घराची राहण्यासाठी त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊन इन्स्पेक्शन करण्यासाठी एक ऑफिसर येतो जो पूर्ण घराचा व्हिडिओ काढतो आणि घर कसं आहे ते व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही घर सोडून जाणार तेव्हा तो व्हिडिओ आणि ज्या दिवशी तुम्ही घर सोडून जातात ते तुम्हाला कंपेअर केलं जातं आणि जर आधीसारखंच घर क्लीन नसेल तर ते तुम्हाला फाईन वगैरे लावतात. तर ते कारण तर झाल्याशिवाय आपण राहतो ते घर पण आपण स्वच्छ केलंच पाहिजे नाही का. तरी ते आता हे माझं क्लीन करून झाले. तुम्ही बघू शकता त्या लिक्विडमुळे त्याला एक वेगळीच चकाकी आली आहे. जसं काय नवीनच सगळं आहे असं वाटतंय. आणि त्या लिक्विडमुळे पटकन क्लीनही होतं. तर आता आम्ही जी ठरवली होती तेवढी साफसफाई तर करून झालेली आहे. पण हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश एकच होता की बहुतेक जणांना असं वाटतं UK राहतात तर तिकडे जाऊन त्यांचं जीवन कसं असतं वगैरे. म्हणजे छान छान जी बाजू असते ती माहिती आहे सगळ्यांना. जसं की फिरायला जाणं, पिझ्झा बर्गर खाणं वगैरे. पण ही पण दुसरी बाजू असते UK येऊन की इथे येऊन तुम्हाला सगळं स्वतःलाच करावं लागतं. इथे कोणी तुम्हाला मेड वगैरे मिळत नाही काही कामासाठी. तर ती एक चांगली गोष्ट पण आहे की स्वतःला कामं करण्याची सवय लागते. कोणावरती डिपेंड राहावं नाही लागत. तर दुसरी बाजू दाखवण्याचा पण मी प्रयत्न केलेला आहे की फक्त मजाच नाही तर UK येऊन स्ट्रगल देखील आहे. तर आणखीन पुढे मजा दाखवणार आहे, स्ट्रगल पण दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी पुढचे व्हिडिओ नक्की बघत राहा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी. म्हणजे ट्रिप प्लॅन केली आम्ही. तर ती ट्रिप कुठे आहे आणि किती दिवसांची आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर पुढचे व्हिडिओ पण नक्की पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. टाकावा लागतो.